राजापूरच्या गंगेचं वैशिष्ट्य म्हणजे नक्की काय? राजापूरची गंगा म्हणजे नक्की काय? तर राजापूरच्या गंगेचं वैशिष्ट्य म्हणजे नक्की काय? राजापूरची गंगा म्हणजे नक्की काय? तर राजापूर पासून उन्हाळे एक गाव आहे. त्या ठिकाणी डोंगराळ भागात राजापूर गंगा तीर्थ एक क्षेत्र वसलेलं आहे. ज्यावेळी गंगा येते त्यावेळी 14 कुंडात एकाच वेळी घरे निर्माण होतात. आणि प्रत्येक कुंडाचं टेम्परेचर वेगवेगळं असलेलं असं पाणी आहे. ज्यावेळी 14 कुंडात पाणी येतं त्याच वेळी राजापूरची गंगा आली असं म्हटलं जातं. प्रत्येक कुंडाचं तापमान वेगवेगळं आहे. प्रत्येक कुंडाची पाण्याची पातळी वेगवेगळी आहे. हे संपूर्ण 11व्या शतकातलं शिलाहार राजाच्या काळातलं बांधकाम असून काळ्या दगडातलं बांधकाम आहे. आपल्या इथे हा दगड उपलब्ध होत नाही. हा सगळा घाट पातळीवरून आणून घडवलेला दगड आहे. त्याचप्रमाणे जे मुख्य मोठं कुंड आहे त्या काशीकुंड म्हटलं जातं. ते मध्ये 6.5 फूट खोल आहे. तिथून सतत पाण्याचा प्रवाह वाहत असतो आणि गोमुखाने सतत पाणी वाहत असतं. तरी पाण्याची पातळी बदलत नाही. हे याचं वैशिष्ट्य. प्रत्येक कुंडाचं तापमान वेगवेगळं असल्या कारणाने कुठेही इंटरनल कनेक्ट नाही. प्रत्येक कुंडाला स्वतंत्र जिवंत झरे आहेत. हे हा पूर्ण पाण्याचं वैशिष्ट्य. त्याचप्रमाणे हे पाणी वर्षानुवर्ष खराब होत नाही. तसंच पूर्वीच्या काळी इंटरनेट किंवा सोशल मीडिया नव्हता. त्या काळात राजापूरची गंगा आली हे बातमी जी आहे ती एसटीच्या माध्यमातून आजूबाजूला दुसऱ्या दिवसात लगेच पोहोचायची आणि अशा प्रकारे प्रसिद्ध असलेली ही राजापूरची गंगा आहे. त्याचप्रमाणे ऐतिहासिक महत्व म्हणजे शिवाजी महाराज इथे भेटीला आल्याचा देखील उल्लेख आहे. आणि वैज्ञानिक महत्व म्हणजे स्किन डायजेस्ट जे असतात त्यासाठी हे पाणी अतिशय उपयुक्त आहे. अनेक भाविकांनी सुकल्या पायाच्या वगैरे किंवा स्किनवरचे काही ब्रॉन्स वगैरे त्यासाठी अतिशय पाणी उपयुक्त असल्याचं फीडबॅक दिलेले आहेत आमच्याकडे. आणि या राजापूर गंगा क्षेत्रावर गंगा मातेचं मंदिर, त्याचप्रमाणे दत्त मंदिर आणि शिवशंकरांचं मंदिर इथे प्राचीन मंदिर आहे.
अशा प्रकारे आपण गंगेचं महत्त्व जाणून घेतलं. आपणही ह्या ठिकाणी नक्की येऊन भेट द्या. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ही विनंती.